खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999. करण्याचीच आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रस्त्यावर उतरून जे काही आपल्याला प्रामाणिकपणे करता येईल तो आम्ही करत आहोत. आज जर आपण बघितलं, कानवडला आम्ही असू, आमच्या पक्षाचे शशिकांत शिंदे साहेब असू, तसंच बाबाजी काळे ज्या पक्षातून आहेत त्यांचे दानवे साहेब त्या ठिकाणी होते. त्याच्याचबरोबर काँग्रेसचे नेते सपकाळ साहेब होते आणि इतरही काही नेते मिळून आम्ही आंदोलन केलं. याच्या आधी जेव्हा 18 तारखेला आंदोलन झालं होतं तेव्हा रेट 12-12.5वरनं 15 रुपये 80 पैशावर आत्ता काल नेण्यात आला. आजचं आंदोलन झाल्यानंतर कुठंतरी सरकारला कळलं की लोक फार चिडलेले आहेत आणि मग त्या अनुषंगाने उद्या मुख्यमंत्री, पणनमंत्री व कृषी मंत्री हे तिघही दिल्लीला जाणार आहेत. आता दिल्लीला जाऊन नक्कीच काहीतरी सकारात्मक होईल अशी आमची अपेक्षा आहे. पण नाशिक जिल्ह्यासाठी 15 रुपये 80 पैसे झालेला आहे. आता इथे आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करून कलेक्टरांना भेटण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि मग कलेक्टरांची भेटून जसं नाशिकला रेट वाढवला तसं पुणे जिल्हा व इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाढावा अशी रिक्वेस्ट लेटर आम्ही उद्या नाही तर परवा त्या ठिकाणी देऊ. दादा, वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा भाव सरकार खुलं करतंय, हा दुजाभाव नाही का? आश्चर्य आहे, असं व्हायला नाही पाहिजे. पण शेवटी ठीक आहे, नाफेड काम करत असताना एका विशिष्ट स्टाईलमध्ये काम करतं. सरकारचं लक्ष नसल्यामुळे ही अडचण तिथं निर्माण झालेली आहे. शेवटी आम्ही आहोत, आम्ही विरोधातले असलो तरी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्या कलेक्टर कार्यालयाशी बोलू, नाफेडशीही बोलू आणि समान भाव सगळीकडेच कसा राहता येईल यासाठी प्रयत्न करू. आपल्या आंदोलनामुळे पुढील काळात किती दिवसात फरक पडेल असं वाटतं? आता 18 तारखेचं आंदोलन झालं, 5 दिवसामध्ये 3.5 रुपयाला रेट वाढला. आज आंदोलन झालं, उद्याच्या उद्याच मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला चालले. त्यामुळे कुठेतरी शेतकरी एकजुटीचा हा परिणाम आहे. एक आल्याशिवाय सिस्टमच्या विरोधात जर लढायचं असेल तर एकत्र आल्याशिवाय होणार नाही. महिला अत्याचाराचे प्रश्न असू द्या, युवांच्या बेरोजगारीचे प्रश्न असू द्या, शेतकऱ्याचे असो आणि कोणाचे असो, एकत्र यावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. मगच या ज्या सरकारचा माज आहे तो कुठेतरी आपल्याला उतरवतो. कॉकरोच जनता पार्टी नावाने पक्ष उभा राहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, काय सांगा? तो काय पक्ष उभा राहील असं नाही, पण सोशल मीडियावर एक चांगलं आउटफिट तिथं सुरू झालेलं आहे आणि मग सोशल मीडियावर जे कोणी सत्तेत आहेत त्यांच्या विरोधात जिथं कुठं ते चुकतात त्याच्यावर ते बोलतात आणि त्याला प्रतिसाद खूप जबरदस्त आहे. म्हणजे जे काही युवा वर्ग आहे त्यांनी सोशल मीडियावर तरी 2.5 कोटीपेक्षा जास्त पाठिंबा हा दिला गेला आहे. त्याच्यात आपण बघितलं काँग्रेस कुठंतरी 1,30,00,000 आहे, भाजप 85 लाखावर आहे आणि मग अशा पद्धतीने एकाच महिन्यामध्ये एवढा मोठा प्रतिसाद जर एखाद्या सोशल आउटफिटला मिळत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यावर काही लोकांच्या हिताचे प्रश्न हे मांडले जातात जे लोकांना कळतात, समजतात आणि सरकारला सुद्धा कुठं ना कुठंतरी त्याचं प्रेशर येतं. कधी एकेकाळी आजचा केंद्रातील सत्तेतला जो पक्ष आहे तो असाच वर आला होता 2-3 वर्षात. कॉकरोच जनता पार्टी अशीच सत्तेत येऊ शकते का? तुम्ही सुद्धा युवा आहात. उद्याचं कोणालाच काही सांगता येणार नाही. विषय एवढाच आहे की जो आज लढेल विरोधात तो टिकेल आणि जो नाही लढणार तो संपेल. आणि जे सत्तेतले लोक आहेत जेवढे अहंकारी ते होतील ते सुद्धा ते संपणार आहे. काही सगळ्यांचेच काही गुलाबी दिवस असतात असं नसतं, वर खाली होत असतं, त्याच्यामध्ये बदलसुद्धा होत असतात. जे सत्तेत असतात त्यांचा अहंकार वाढत जातो, जो आज वाढलेला आहे. लोकांना त्या गोष्टी कळतात. जसं देशामध्ये परिस्थिती आहे तसं श्रीलंकेत परिस्थिती होती. तिथेही काही जे सरकार चालवणाऱ्या लोकांना मात चढला होता, लोकांनी उतरवला. साधा एक व्यक्ती तिथला पंतप्रधान झाला. बांगलादेशमध्ये काय झालं हे माहिती, नेपाळमध्ये काय झालं माहिती, हंगेरीमध्ये काय झालं माहिती, सर्बेरियामध्ये काय चाललं हे तुम्हाला माहिती आहे. मग अशा पद्धतीने भारत काही वेगळा नाही, भारत मोठा देश आहे. उलट कदाचित इथं जेव्हा एखादी मूवमेंट सुरू होईल ती लगेचच स्प्रेड होईल. आणि याच्या आधीसुद्धा JP मूवमेंट जी झाली होती ती अशीच सुरू झाली होती. विद्यार्थी, युवा जेव्हा रस्त्यावर उतरायला लागतील तेव्हा मात्र ही मूवमेंट अजून जास्त स्पीडली तिथं धर धरेल. जो लढेल तो टिकेल, जो नाही लढणार तो संपेल. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून.
तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.